संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आज रावेर शहरासह परिसरात उत्साहात संपन्न झाला। येथील सावदा रस्त्यावरील मोठ्या गजानन महाराज मंदिरात यानिमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। काल सायंकाळी उशिरा पालखीची मिरवणूक काढण्यात आली। राजीव पाटील नगर, अग्रसेन भवन या भागातून ही पालखी श्री संत गजानन महाराज मंदिरात नेण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगासह परिसरातील महिला, मुलं आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सायंकाळी उशिरा यावल येथील ममताश्री दीदी व्यास यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला। आज सकाळी पहाटे काकड आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री रामेश्वर अग्रवाल यांनी सपत्नीक पूजा केली आणि आरती आणि अभिषेकही केला। त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली। युवा नेते धनंजय चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, शैलेंद्र अग्रवाल यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर आलेल्या सर्व सुमारे 3000 भाविकांना पिठलं, पोळी, मसाला भात आणि शिरा असा महाप्रसाद देण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य नितीन पाटील, शिवाजी महाजन, भागवत पाटील, नरेंद्र सोनार, निलेश बोरा, लक्ष्मण भोई, हबप कांतीलाल महाराज यांचे सहकार्य लाभलं। श्रीराम भजनी मंडळ रावेर तसेच शिंदखेडा येथील भजनी मंडळ, कृष्णम युवक मंडळ आणि गजानन युवक मंडळ रावेर यांचंही या कामी सहकार्य लाभलं। वेदांत पवार, पारस पाटील, रवींद्र महाजन, ललित महाजन, विशाल अग्रवाल, वरुण अग्रवाल यांच्यासह सर्वच युवकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। आज शहरातील सावदा रस्त्यावरील संत गजानन महाराज मंदिरात देखील प्रकट दिन उत्साहात संपन्न झाला।